ॲटो हब म्हणून जगात सर्वात विकसित होणारी MIDC म्हणजे चाकण MIDC. मात्र याच MIDCतील ह्या जी दीक्षा एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीला टाळं ठोकलं जाणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण या औद्योगिक वसाहतीतील ज्या मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या त्या MIDC पर्यंत पोहोचताना एकंदरीत मिळत नाहीये. त्यामुळे येथील जे मालक आहेत ते खरं तर त्रस्त झालेले आहेत. मोठ्या संख्येने या IT हबमध्ये वर्कर्स काम करतात आहे. मात्र हे वर्कर्स आणि या कंपन्या आता स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती एकंदरीत पाहायला मिळतात आहे. चाकण MIDC मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 20 पेक्षा अधिक कंपन्या या आता स्थलांतरित होतात आहेत. माझ्यासमोर या कंपनीचे मालक आहेत. काय एकंदरीत परिस्थिती का टाळं ठोकायची वेळ खरं तर आपल्याबरोबर मला असं वाटतं की माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा आता कदाचित मिळो, त्यामध्ये मोबाईल ॲड करू, आपण डेटा पॅक ॲड करू. तर ही जशी आपल्या हप्त्याची गरज आहे तशी उद्योगांसाठी जी काही गरज आहे त्यामध्ये मूलभूत रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर जे काय म्हणतो आपण, ते कचऱ्याची समस्या जी आहे त्याच्या निवारणाची सोय, आणि त्याच्यासोबतच अर्थातच पाणी आणि इंटरप्टेड सप्लाय ऑफ एनर्जी आणि वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. दुर्दैवाने परिस्थिती अत्यंत भयानक आहे. त्यामुळे आम्हाला आता सांगून आम्ही मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केले, कोणताही प्रतिसाद नाही. आमच्या बऱ्याचशा मिटिंग झाल्या, PMRDA बरोबर झाल्या, डिव्हिजनल कमिशन बरोबर झाल्या, पत्रव्यवहार झाले, निदर्शनं झाली, रॅली काढली, तरीसुद्धा काहीही प्रशासन आणि ना ही सत्ताधारी, ना कोणता राजकीय पक्ष, ना कोणता नेता आमच्या ह्या समस्यांकडे गांभीर्यानं पाहायला तयार आहे. म्हणजे अशी परिस्थिती झाली की आम्ही खरं तर चक्रव्यूहात अडकलो की काय, अशी परिस्थिती आमचा खरं तर अभिमन्यू झाला. त्यामुळे आम्हाला इथून आता शिफ्ट होण्याशिवाय आम्हाला ह्यांनी पर्यायच ठेवला नाही. इतकी परिस्थिती, म्हणजे इतकं अक्षम्य दुर्लक्ष या सगळ्यांनी आमच्याकडे केलेलं आहे. मग ह्या संपूर्ण संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्यांच्याकडनं काही रिप्लाय आला का, सरकारकडनं काही रिप्लाय आला का, बैठका काही घेण्यात आल्या? खरं सांगायचं तर पोस्टमन जसं काम करतो तसं दुर्दैवाने मी हे अगदी जबाबदारीने बोलतो की केवळ ते पाठवलेलं पत्र जे आहे ते पुढच्या डिपार्टमेंटला, म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला पाठवण्याच्या पलीकडे कोणतीही कृती होत नाही. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काहीही काम करत नाही. ना कधी त्याच्यानंतर त्यांनी तसदी घेतली त्या ईमेलला उत्तर देण्याची, ना कधी कोणती एखादी बैठक घेऊन आमच्या समस्या जाणून घेण्याची, किंवा प्रत्यक्षात इथे स्थानिक पातळीवरती काय समस्या आहे त्या डोळ्यात देखत सगळ्यांना दिसत आहेत. सगळे लोक इतके त्यामध्ये खरं तर सांगायचं सफर होत आहेत, तरीसुद्धा कोणीही काही काम करत नाही. ना रस्त्यांवर काम करत आहे, ना ह्या ठिकाणी असणाऱ्या कचऱ्यावर काम करत आहे, ना पॉवरवर काम केलं जात आहे, ना मी म्हणावं तसं वॉटर सप्लाय जो अनलिमिटेड मिळाला पाहिजे त्याच्यावर काम होत आहे. त्याच्यामुळे झालं आहे असं की आतमध्ये आमच्याकडे आमचे लोक सुरक्षित आहेत, कारण आमचा तो कंट्रोल आहे. पण रस्त्यावर जे सरकार आणि वेगवेगळे खाती सरकारचे जे ज्यांनी करायला हवं त्याच्यावर आमचा कंट्रोल नाही आहे. दुर्दैवाने होत नसल्यामुळे खरं तर लोकांच्या सुरक्षितता बाहेरच्या बाजूस प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे आमची कार्यक्षमता खरंच सांगतो मला किमान 20% तरी घटते असं आमचं. या संपूर्ण संदर्भात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या कंपनीतही कर्मचारी आहेत. मग त्या कर्मचाऱ्यांचं काय? खरं सांगू का, सगळ्यांना आम्ही आमच्या फॅमिलीसारखेच मानतो. त्या सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊ. त्यांची तिकडे आम्ही ज्या ठिकाणी आता खंडाळ MIDCमध्ये जाऊन तर आसपास आम्ही त्या लोकांची सर्वांची राहण्याची सोय करू आणि त्या सर्व लोकांना आम्ही घेऊन जाऊ. पण अशा परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी आम्ही नाही आता व्यवसाय करू शकत. ज्या ठिकाणी आम्हाला 25-30 मिनिटांमध्ये आमचा प्रवास व्हायचा पिंपरी चिंचवडमधून येताना, तो प्रवास आता अनिश्चित झालेला. काही वेळेस किमान 1 तास पासून, म्हणजे 50% एफिशियन्सी कमी होते पासून, काही वेळेस तर 2 तास, 2.5 तास, 3 तासांपर्यंत खरं सांगायचं तर आता हा प्रवास होतो. आणि हे फक्त आमच्या कम्युटिंगचं नाही आहे, आमचे जे काही व्हेकल्स आहेत ज्या गाड्या आमच्या डिलिव्हरीसाठी वगैरे येतात त्या सगळीकडे हे प्रश्न गंभीरपणे उभे राहिले. त्यामुळे आम्हाला लोकांना घेऊन जावं लागेल आणि आम्हाला हेच आता इथून ह्याशिवाय दुसरा आम्हाला मार्ग दिसत नाही. तुमची कोणती कंपनी आहे आणि काय एकंदरीत कोणत्या कंपनीला खरं तर तुम्ही मटेरियल पोच करता आणि आता या संपूर्ण याच्यामध्ये किती कामगार खरं तर? आम्ही साधारण बजाज ऑटोचं मुख्यतः काम करतो, मारुती आहे, महिंद्रा आहे. आम्ही प्लेटिंगच्या व्यवसायामध्ये आहोत. पण सध्याचे जर रस्त्यांची जी काही अवस्था आहे त्यामुळं रस्त्यावरती पडलेले खड्डे, वेळेत कामगार पोहोचणे, कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय आहे आणि
वेळेअभावी आणि मुख्यतः MSCBचा इलेक्ट्रिक सप्लाय याच्यामधले मुख्यतः मेजर प्रॉब्लेम यामुळं कारखान्याच्या उत्पादनतेवरती पण खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे या सगळ्यांना म्हणजे कामगार वर्गही खूप वैतागलेले आहेत आणि उत्पादकही वैतागलेले आहेत. तर तो मुख्यतः हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे किती तोटा खरं तर कंपनीला सहन करावा लागतो. सर रोजच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तो साधारण 8 ते 10% प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे कंपन्यांची या सगळ्या ह्याच्या. तुम्ही कंपनीचे मालक आहात आणि त्याचबरोबरीने या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. काय एकंदरीत किती कंपन्या खरं तर आता इथून मार्गस्थ होतात, ते कुठे स्थलांतरित होतात, ते काय पुढला निर्णय झालेला आहे तुमचा? मी 99 सालापासून चाकणमध्ये कार्यरत आहे. 99 सालची जर का परिस्थिती बघाल तेव्हा ही इंडस्ट्री वरती येत होती किंवा आपण म्हणू शकतो की उदयास चांगल्या पद्धतीने येत होती. आता जर का तुम्ही बघाल तर इंडस्ट्री फार चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे. तर त्याला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काही इम्प्रूव्हमेंटमध्ये होताना दिसत नाही आहे. रस्ते तेच आहेत, डांबर गेलं, सिमेंट आलं. खरं जे व्याप वाढायला पाहिजे किंवा जो रस्ता रुंदीकरण पाहिजे, लाईट प्रॉपर पाहिजेत, त्या फॅसिलिटी काही इम्प्रूव्हमेंट होताना दिसत नाही आहे. मला विचाराल तर आता अशी परिस्थिती आहे की जी काय असोसिएशन आम्ही काढली तर याच्या मागचं जेव्हा आम्ही सगळेजण भेटतो, गप्पा मारतो, सगळ्यांना एकच प्रश्न भेटतो, तर पुढं करायचं काय? जागा मिळत नाही आहे, जागा मिळाली तरी प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, लोकांचा सुरक्षेचा प्रश्न, मग करायचं काय? मग आमच्या असं डोक्यात आलं की आता पुढचं जे काय एक्सपान्शन आहे ते सगळं आपण बाहेर प्रयत्न करूया. म्हणून आम्ही गुजरात, राजस्थान, कर्नाटक इथे सर्वे केल्यानंतर आम्हाला थोडं जवळच्या जवळ, कारण सगळी लोक फॅमिली असल्यामुळं तो एक विचार मनात येतो की फॅमिलीला घेऊन जाणार कुठं. एवढे जे काही आमचे उद्योजक आहेत, मला जवळजवळ 40 ॲप्लिकेशन आलेली आहे की आम्हाला स्थलांतरित व्हायचं आहे, आम्हाला नवीन जागा चांगली सोडून वेगळं काहीतरी आम्हाला करायचं आहे. मग आम्ही अप्रोच झालो खंडाळा MIDCमध्ये. तर खंडाळा MIDC MSMEच्या अंडर काही मिळू शकतं असं आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मग आम्ही त्याच्यावरती प्रयत्न चालू केले. त्यांनी सांगितलं की तुमचे असोसिएशन असेल तर त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता आणि तुम्ही सर्व माझ्या इकडे घेऊन या, आम्ही डेफिनेटली आपण त्याच्यावरती काम करूया. आता त्या अनुषंगानं माझ्या अंदाजानं आम्ही 40ला मी काही कमिटमेंट देऊ शकलो नाही, कारण प्लॉट तेवढे अवेलेबल नसतील तर कमिटमेंट फेल होण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणून माझ्या अंदाजानं 20 लोक तरी इमिजिएट त्या मार्गावरती आहेत आणि जेव्हा केव्हा बाकीची प्रोसिजर संपेल तेव्हा 20 लोक इथनं नक्की चाकण MIDCनं पुढचं एक्सपान्शन शिरवळ किंवा अन्य त्या ठिकाणी जाण्याच्या मनस्थितीत आहेत. सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये MSCBचाही प्रश्न खरं तर तुम्ही गंभीर असल्याचं बोलले गेले, रस्त्याचा असेल, त्याच्यामुळे किती खरं तर कंपन्यांना तोटा होतोय. खरं सांगू का तुम्हाला, आमच्याकडे फर्नेसेस आहेत, इलेक्ट्रिक फर्नेसेस आहेत आणि मी तुम्हाला मगाशी डेटा दाखवला. आम्ही सगळा डेटा ठेवतो, किती वेळेस पॉवर गेली काय. तर मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की आम्हाला त्याच्यामुळे लागणारा जो काही डिझेलवरचा जो काही खर्च आहे त्याचा फार मोठा इम्पॅक्ट आहे आणि ती रक्कम जी आहे ती आमची महिन्याची लाखोची रक्कम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असा आपण जर का खर्चाचा विचार केला तर जेव्हा पॉवर जाते तेव्हा त्या फर्नेसमध्ये असणारं जे काही वितळणारं जे काही मेटल आहे ते थंड व्हायला सुरुवात होते लगेचच. त्यामध्ये परत त्या टेम्परेचरला आणण्यासाठी होणारा जो खर्च आहे तो खूप जास्त आहे आणि त्याच वेळेस ही सगळी लोक आहेत ना ते आयडल बसून जातात. तुम्हाला मी डेटा जो काही दाखवला मंथ वाईजचा, काही वेळेस 7 तास, काही वेळेस 20 तास अशी ती जी काही पॉवर जाते त्या महिन्यांमध्ये, तर ह्याचा फार मोठा फटका लाखो रुपयांमध्ये आम्हाला सहन करायला लागतो. आणि लक्षात घ्या, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला मुख्यतः आमचा सप्लाय आहे, जी इंडस्ट्री आपल्याकडे कॉस्ट कॉन्शियस आहे. आपला कस्टमर जो आहे गाड्या घेणार तो कॉस्ट कॉन्शियस आहे, त्यामुळे आम्हाला रेट राईज कधीही मिळत नाही आहे. त्या ह्याच्यामध्ये कशी काटकसर करायची हे आम्हाला पाहावं लागतं. प्रोसेसमध्ये आम्ही करू शकतो, इलेक्ट्रिसिटी आमच्या हातात नाही, वॉटर सप्लाय आमच्या हातात नाही आहे, शासनाने हे करायला हवं, पण दुर्दैवाने ते मिळत नसल्यामुळे त्याचा अधिकचा खर्च, अधिकचा बोजा हा आमच्यावर पडतो. त्याचा जो काही दर आहे तो सुद्धा ते ठरवणार, ते आमच्या हातात नाही. ते कधी झटकन अचानक असं वाढून येतं, पर युनिट रेट जे काय आहे ते, त्याचा फार मोठा फटका बसतो. आणि ह्याच्यामध्ये व्यवसाय करत असताना आम्हाला असं वाटतं की हे कशासाठी करतोय आपण, हे केवळ टॅक्स भरायला आणि केवळ इतरांना जगवायला करतो का, आणि इतका सगळा ताण घेऊन जगणं हे खरं सांगतो मला फार मुश्किल होऊन गेलेलं आहे. कुलकर्णी सर, सर्वात महत्त्वाचं जर आपण यामध्ये पाहिलं तर
तुमच्या कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणचे लोक येत असतील, कारण तुमच्यातलं जे प्रोडक्ट आहे ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पोहोचलं जातं. कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये पोहोचतं आणि कोणत्या कोणत्या देशातून लोक खरं तर तुमच्या कंपन्यांमध्ये येतात आणि ते तुमच्या या संपूर्ण परिस्थितीबद्दल काय बोलतात? हे बघा, आम्ही एक्सपोर्ट करण्यामध्ये माझ्या 2 कंपन्या कार्यरत आहेत. त्या एक्सपोर्ट करत असताना जेव्हा माझ्याकडं अमेरिकन येतात किंवा स्वीडिश लोक येतात, तेव्हा माझ्या कंपनीच्या समोर कचऱ्याचा ढीग बघितला की ते विचारतात व्हॉट इज दिस. मला 2 मिनटं प्रश्न पडतो की काय उत्तर द्यायचं, की कारण त्या ठिकाणी मी इंडियाला प्रेझेंट करत असतो. आम्ही जेव्हा बाहेरच्या देशातून काम आणतो तेव्हा आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह इंडियाकडचे असतो. जेव्हा आम्ही त्यांना बोलवून आमच्या कंपनीत आणतो की आम्हाला काम द्या किंवा आम्हाला तुमचं काम हवं आहे, तर पहिला कुठल्याही कंट्रीमध्ये तुम्ही बघाल तर स्वच्छतेला पहिला सध्या प्राधान्य आहे. मी रोज सकाळी उठून ऐकतो की स्वच्छता अभियान हे खरं ते पर्सनल लेवलला घेतलेलं आहे. खरं अजूनही त्याच्यामध्ये शासनानं भरपूर काम करणं गरजेचं आहे, कारण आपली प्रतिमा जर का सुधारायची असेल तर आपल्याला प्रचंड हाऊसकीपिंगवरती काम करणं गरजेचं आहे. बाहेरच्या देशातल्या नागरिकांवरती किंवा आपल्या भारताची प्रतिमा खरं तर मलिन होती. नक्की होणार सर, नक्की होतीये. जेव्हा माणूस माझ्या कंपनीमध्ये आत येतो तेव्हा नाकाला रुमाल लावून येतो. तुम्ही नाकाला रुमाल कधी लावताय तुम्ही तो स्वतःला विचारा. तुम्ही नाकाला रुमाल लावता जेव्हा तुम्हाला वास येतो, घाण वाटते तेव्हाच लावता, आणि मग परत विचारता की हे काय, कारण त्यांच्याकडे असे ढीग कचऱ्याचे नसतात. हे आपल्याला सगळ्यांना हानिकारक आहे. आपली इंडियाची प्रतिमा ही तिथं प्रचंड मलिन होती आहे. याच्यावरती शासनानं खरोखर काम करावं माझी रिक्वेस्ट आहे. सरकार म्हणून कमी पडतंय, प्रशासन कमी पडतंय. आता प्रशासनाचा जर का विचाराल तर प्रशासनानं ॲक्टिव्ह होणं फार गरजेचं आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती आहे की प्रशासन आणि इंडस्ट्री हे हँड इन हँड असतात. दोघांनी एकमेकाचे हात धरून जाणं गरजेचं आहे. तुम्ही, कारण हे रेव्हेन्यू आहे. प्रत्येकजण जो काही चालतो ते रेव्हेन्यूवरती चालतो. इंडस्ट्री रेव्हेन्यू देते, तुम्हाला टॅक्स रूपात पैसे येतात, तर त्याचं युटिलायझेशन हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि इंडस्ट्री ग्रो होणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण चायनामध्ये मी फिरतो, चायनामध्ये मला दिसतं की प्लॅनिंग प्रॉपर असतं, प्रॉपर अंडरस्टँडिंग असतं आणि प्रॉपर इम्प्लिमेंटेशन असतं. त्या केसमध्ये तिथं इंडस्ट्री जायला कधीही आवडेल. हा भाग आपण उचलला पाहिजे. आणि आता मला सांगा, मी का शिरवळला चाललो आहे, कारण एवढे पत्रव्यवहार करून मी 99 सालापासून इथं आहे. खरं ते काय मला दिसत नाही आहे. चाकण MIDC बाबत स्वर्गीय अजित पवारांनी वर्षभरापूर्वी भेट दिली होती, त्यानंतरही हे प्रश्न सुटले नाही. शून्य नाही सुटले. आणि खरं सांगू काय, त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की PMRDA, MIDC, जिल्हा परिषद, परत ग्रामपंचायती, असे वेगवेगळे जे हे यातले स्टेक होल्डर्स आहेत शासनाचे, ह्या सगळ्यांना एकत्रित बांधणारा दुवा हवा. आणि तो मला दिसते की ही चालढकल होते, पासिंग द बग म्हणतो ना आपण, ते तसं होतं आहे. त्याच्यामुळे कुणीतरी एक एक नोडल एजन्सी हवी की जी हे सगळे प्रश्न ॲड्रेस करेल. दुर्दैवाने ते होत नाही. त्याच्यामुळे जे काही पत्रव्यवहार होतात ते सगळे जे काय ते हवेत उरून जातात. समस्या आहेत, मला असं वाटतं समस्या अजून वाढत आहेत अशी परिस्थिती आहे. कारण दिवसेंदिवस व्यवसाय वाढतो आहे. मी म्हणालो तसं गेल्या वर्षी मी 50 कोटीचा व्यवसाय केला, यावर्षी मी 80 कोटीच्या आसपास पोहोचू अशी परिस्थिती आहे. म्हणजे आमचाच व्यवसाय जर का एका युनिटचा इतका वाढत असेल तर तुम्ही इतरांचा विचार करा. त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये मुवमेंट वाढते, लोकांची असेल, गाड्यांची असेल, बाकी सर्व गोष्टींची आहे. त्यामुळे तो जो काय अतिरिक्त ताण आहे तो सहन करण्याची क्षमता नाही. याच्या पलीकडे बरेचसे प्रश्न आहेत. पाऊस जो काही जोराचा मध्यंतरी झाला तेव्हा काय रस्त्यांची अवस्था झाली, जो म्हाळुंगेचा पूल आहे तो बंद करण्याची परिस्थिती किंवा नामुष्के आपल्यावर ओढवले आणि ओढे बुजवले जातात. त्याच्या असंख्य समस्या आहेत. खरं सांगायचं ह्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवला पाहिजे. 2000 साली खऱ्या अर्थाने आपल्याकडे चाकण MIDCला चालना मिळाली, गती मिळाली. त्यावेळेस ज्या गोष्टी दूरदृष्टी ठेवून करायला हव्या होत्या त्या 2026मध्ये सुद्धा केल्या जात नाहीत. ह्या गोष्टी PMRDAच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सुद्धा ते फक्त CMP म्हणतात, म्हणजे काय कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, पण फक्त तेवढ्यावर चालणार नाही. तोही दुर्दैवाने नाही. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म असे त्यांनी प्लॅन केले पाहिजेत. आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. वेळोवेळी रिव्ह्यू घेऊन आपल्याला काय घडलं काय नाही ते सांगितलं पाहिजे. फीडबॅक घेऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे. तर जाऊन या समस्यांना कुठेतरी आपल्याला मार्ग शोधता येईल, उत्तर शोधता येईल. पण त्याचं गांभीर्य ह्या लोकांनी समजून घेऊन आता तरी एकत्र येऊन हे जे काही प्रश्न ते मार्गी लावले पाहिजेत. अन्यथा चाकण MIDC मला स्वतःला असं वाटतं ओस पडायला वेळ लागणार. कारण काय झालं आहे की रोज कामावर यायला उशीर होतो आणि जाताना पण उशीर होतो. जवळजवळ आम्हाला जो
15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे, त्यासाठी 2-2 तास किंवा 3-3 तास कधी कधी लागतात. किंबहुना मी बऱ्याच वेळा इथून 7 वाजता निघाल्यावर सुद्धा 11 वाजता घरी गेलोय. पण आता कंपनी बंद होणार आहे, घरी सांगितलं का? चिंता निर्माण झाली असेल आता. हो, आता घरात पण तसं वातावरण जे आहे ते टेन्शनचंच वातावरण आहे. कारण आता कंपनी हे बंद करून आम्ही मॅनेजमेंटलाही सांगतोय की कंपनी तुम्ही इथून शिफ्ट करा, आम्ही दुसरीकडे तुमच्यासोबत काम करायला यायला तयार आहोत म्हणून. बरोबर, कारण कर्ज असेल, मुलांच्या हो. शिक्षणाचा काय 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 प्रश्न असतात आपल्या या पगारावरती, काय काय अवलंबून आहे? मग आता कसं आहे, याच्यावर माझं एक ते सर्व कुटुंब, माझ्या मुलांचे शिक्षण, त्याच्यानंतर बाकीचे जे का माझी बाकीची पारिवारिक जबाबदारी आहे ती सर्व माझ्यावर आहे. ते लोन आहेत, काही व्हेकलचे हप्ते आहेत, तर ते कसे काढायचे आहे एक टेन्शन आहे मोठं. तुमचं नाव सांगा. मी प्रवीण बडगुजर. तर आम्ही वाहतूकमध्ये बेरोजगार होऊ शकतो, कारण की आमची कंपनीला यायला म्हणजे खराबवाडीमध्येच राहते, यायला मला 5च मिनिटं लागतो आणि या खड्ड्याच्या ट्रॅफिक वगैरेमुळे अर्धा तास जातो सर यायला आमच्या इथे. परत मुलांच्या शिक्षणाला वगैरे शाळेवर व्यवस्थित जात नाही, त्यांचे कपडे घाण होतात, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येतो सर आम्हाला खड्ड्यावर वगैरे. आता जर नोकरी केली तर काय करणार तुम्ही कंपनी बंद झाल्यावर? कंपनी बंद झाल्यावर सर काही पर्याय नाही, एका गावाकडे परत जावं लागेल, तिथं पण काही सुविधा वगैरे नाही आहे, पण दुसऱ्याकडे काही ना काही करून फॅमिलीला तरी सपोर्ट करावं लागेल. मालक म्हटलेत का खंडाळ्याला येत आहे का, असं काही विचारणं झाली? हां, काय करणार? मालकनी जर म्हटलं खंडाळ्याला जायचं आहे का तर नक्की जाणार, कारण की या कंपनीमध्ये मी 2013 पासून कामाला आहे. कंपनीने माझ्या मुलीच्या आजाराला वगैरे भरपूर सपोर्ट केलेला आहे, म्हणून आम्हाला खंडाळ्याला जावंच लागेल. माझं नाव अतुल पटले. मोठा प्रश्न आहे की आपलं दररोजचा दैनंदिन उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शाळेचे फीजचे पैसे कसे भरावे आणि त्याचबरोबर बँकेचे काही हप्ते आहेत घराचे, तर तेही मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर आमची विनंती असेल सरकारला किंवा आमच्या साहेबांना की त्यांनी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यातून मुक्तता मिळवावी. तुमचं नाव सांगा. शरद महाजन. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 90च्या दशकामध्ये या MIDCचा उदय झाला. ही MIDC स्थापन झाली. आता 36 वर्ष खरं तर या MIDCला पूर्ण होतात. मात्र 36 वर्षांच्या मागे जर वळून आपण पाहिलं तर विकसित होणारी MIDC म्हणून खरं तर या चाकण MIDCकडं पाहिलं गेलं. मात्र आता हीच MIDC ओस पडू लागली की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे.